आज आपल्या दत्तनगर गणपती मित्र मंडळाच्या महाप्रसादाचे मानकरी होते सूरज भाऊ आणि आपले काकाश्री। आता एवढ्या सगळ्या माणसाचा महाप्रसाद बनवायचा म्हटलं मग दुपारपासूनच सूरज भाऊन मी कामाला लागलो। आता सगळ्यात पहिले दी सूरज भाऊन मी हा गाडा घेऊन आलो आपला महाप्रसाद मंडळापर्यंत पोहोचवण्यासाठी। आता गाडा आणला होता महाप्रसाद वाहण्यासाठी, पण आमच्या इकडे दोन महाभाग डायरेक्ट बैलगाडाच बनवून टाकल्या गाड्याचा। कोणत्याही कामात सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पुढाकार घेणारी भूमिका जी कोणची असते ना ती आमच्या हरिभाऊंची। मग आता इकडे आपल्या तळेल मिरच्या कशा झाल्या, पुचाटे का चिकाटे नक्की ते बघायच्या होत्या, पण हरिभाऊंनी तिथे काय पुढाकार घेतला नाही। इकडे आपले सगळे कार्यकर्ते कामाला जमलेले होते। ओम भाऊनी मस्तपैकी मिरच्यांमध्ये मीठ बीठ टाकून त्याला मिक्स केलेलं होतं। गाडा मेन म्हणजे महाप्रसाद वाहण्यासाठी आणला होता, पण इकडे आपली पोरं काय शानी आहे का भाऊ। मग काय सूरज भाऊनी बसवली आखी आपली बावंड गाड्यामध्ये हिंडावलं त्यांना। मग काय करा खरी मेहनत नाही खिचडी बिंगावण्यात आहे, कारण की इकडे ना एक नाही दोन नाही डायरेक्ट तीन माणसं लागत आहे एकटी खिचडी बिंगवायला। कारण की थोडा वेळ जरी थांबलं ना खिचडी खालून डागायला सुरुवात होती, आणि त्यातल्या त्यात धूर एवढा बेकार आहे ना का बिन मुलं मेहमान सारखी राडायला लावून देतोय। आता ही आहे आमची नीतो आप्पा, खिचडी तर शिजू लागायला नाही आली, पण खिचडी